Hello children, now let's see the next part of lesson number 8, the value of food. Varsha said, I understood cutting and gathering. आता बघा वर्षा काय सांगते आईला की आई मला कटिंग अँड गॅदरिंग हे कळालं. कटिंग अँड गॅदरिंग म्हणजे काय तर हार्वेस्टिंग म्हणजे काय तर ज्या बाजरीला कणीस येतात त्यानंतर त्यांची कापणी केली जाते म्हणजेच हार्वेस्टिंग. ओके, आणि मग ते गोळा करतात. सगळे कापलेले कणीस काय करतात गोळा करतात. ओके, बट व्हॉट इज थ्रेशिंग अँड विनोईंग. पुढे ती म्हणते आई मग थ्रेशिंग आणि विनोईंग म्हणजे काय असतं ग. तर आई काय म्हणते सो मदर सेड ऑल राईट डू वॉट आय टेल यू अँड यू विल सी. ओके, आता जे मी सांगते ना तसं करायचं मग तुम्हाला कळेल. वी विल कंटिन्यू विथ द स्टोरी लेटर. आपण ती स्टोरी आहे ती नंतर पाहूया. ट्राय धिस. टेक हाफ अ बास्केट फुल ऑफ ड्राईड ग्राउंडनट पॉट्स. डिवाइड दॅम इंटू 2 पोर्शन्स. बघा आता आई काय सांगते की तुम्ही अर्धे घमेले भरून भुईमुगाच्या शेंगा घ्या आणि त्याचे 2 भाग करा आणि त्या दोन्ही भागांवरती वेगवेगळी प्रोसेस आता करायला सांगणार आहे आई. ओके, तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा माहिती आहे ओके ना, आपण फोडून खातो त्यातून शेंगदाणे बाहेर येतात. हो. शेल द ग्राउंडनट्स इन 1 पोर्शन. हाऊ लॉंग डीड दिस टेक यू. बघा आता एक जो भाग आहे त्या एका भागातल्या शेंगांना तुम्ही हाताने सोलायचे आहेत. ओके, त्याचे सोलून तुम्ही दाणे काढायचे आहेत हाताने आणि मग हाताने शेंगा सोलताना किती वेळ लागला हे पाहायचं आहे. ओके, नाव पुट द अदर पोर्शन इन अ क्लॉथ बॅग अँड टाय इट्स माउथ. आणि जो दुसरा भाग आहे जे दुसऱ्या शेंगा आहेत ओके त्यांना कापडी पिशवीमध्ये बांधायचं आहे. ओके, आणि पुढे काय करायचं आहे पाऊंड द बॅग लाईटली विथ अ स्टोन और बीट इट विथ अ स्टिक. आता काय करायचं आहे तुम्हाला पाऊंड द बॅग लाईटली विथ अ स्टोन म्हणजे काय तर तुम्हाला वरवंटा माहिती आहे तर वरवंटा त्याच्यावरून फिरवायचं आहे किंवा काठीने त्याच्यावर मारायचं आहे. ओके, तर काय होईल बघा. नाव टेक द ग्राउंडनट्स आउट इन अ ट्रे अँड टेल मी व्हॉट डू यू सी. नंतर पिशवी आपल्याला मोकळी करायची आणि शेंगा सुपामध्ये घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला काय दिसणार आहे ते आपण पाहूया. अर्जुन. मेनी ऑफ द पॉट्स हॅव बस्ट ओपन अँड द नट्स हॅव कम आउट. अर्जुन काय म्हणतोय की ज्या शेंगांवर आपण वरवंटा फिरवला किंवा काठीने त्याच्यावर मारलं ओके त्या पिशवीतल्या शेंगा ज्या आहेत ते जेव्हा बाहेर काढल्या तर बरेचसे जे शेंगा होते ते फुटल्या होत्या आणि दाणे बाहेर आलेले होते. ओके, तर आई काय सांगते बघा त्यावर मदर. दिस कॅन बी कॉल्ड थ्रेशिंग ऑफ द pods. Now hold the tray in both your hands. Toss its contents quickly and lightly in the air. Tell me what happens. बघा तर आई काय म्हणते की आता तुम्ही पिशवीमध्ये शेंगा असताना तुम्ही त्याला काठीने मारलं आणि मग ते जे त्या कवरमधून शेंगदाणे बाहेर आले तर याच प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो तर थ्रेशिंग. ओके, म्हणजे दाणे बाहेर काढणे. ओके, म्हणजे कणसातून दाणे वेगळे करणे म्हणजेच काय म्हणतात त्याला थ्रेशिंग. आलं लक्षामध्ये. आता आई सांगते की पिशवीतले जे शेंगदाणे आहेत ओके त्याला तुम्ही शेंगदाणे त्याचं कवर हे सगळे पिशवीमध्येच मिक्स झालेले आहेत तर त्यांना तुम्ही एका सूपमध्ये घ्या. ओके, आणि त्याला पाखडा. आपली आई पाखडते ना तांदूळ निवडल्यानंतर आई पाखडते. ओके, तर ते पाखडा. ओके, तर काय पुढे होणार आहे ते बघू. वर्षा. When I toss the tray, the empty shells fall off and the nuts are left behind. But why does that happen? आता ते पाखडल्यावर वर्षा काय सांगते बघा. शेंगा पाखडल्या तेव्हा टरफले सुपातून खाली पडली, दाणे सुपातच राहिले, असे का झाले. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की शेंगदाणे जे आहेत ओके ते सुपातच राहिले आणि त्याचं जे कवर होतं म्हणजे जर टर्फल होतं ते खाली का पडलं. ओके, आता असं का झालं असा प्रश्न वर्षाने केला आहे. तर मुलांना तुम्हाला लक्षात आलं आहे का हार्वेस्टिंग म्हणजे काय तर कापणी. ओके, जेव्हा बाजरीला कणीस येतात तेव्हा ते काय करायचे असतात कापायचे असतात, त्यांना गोळा करायचे असतात, त्याला म्हणतात हार्वेस्टिंग. त्यानंतर त्या कणसातून दाणे वेगळे करणं म्हणजेच थ्रेशिंग. ओके, मळणी म्हणतात त्याला. आणि त्यानंतर आता जेव्हा दाणे वेगळे करतात दाण्यामध्ये बराचसा कचरा असतो तर तो कचरा आणि दाणे एकत्र असतात तर ते वेगळं करणं ओके म्हणजे पाखडणं त्या प्रोसेसला म्हणतात विनोईंग. ओके, आता पुढे पाहूया काय होतं आहे. मदर. द शेल्स आर लाईट सो दे गेट ब्लोन बाय द एअर अँड फॉल ऑफ. आता आई काय सांगते बघा की शेल्स जे होते शेल्स म्हणजे काय तर त्याचे जे कवर होते टर्फल होतं ते हलकं असल्यामुळे ते वाऱ्याने ते खाली पडून गेले. ओके,
द नट्स आर हेवियर अँड आर लेफ्ट बिहाइंड. आणि जे नट्स असतात, नट्स म्हणजे काय, ते जे शेंगदाणे आहेत ते त्या टरफल्यांपेक्षा थोडे वजनदार असल्यामुळे ते सुपातच राहतात. While winnowing to the draught of air is used to separate the grain from the chaff. आता इथे काय सांगितलं आहे की विनोईंगच्या वेळीसुद्धा, म्हणजे जेव्हा बाजरीचं विनोईंग करतात त्यावेळेसुद्धा वाऱ्याचा उपयोग केला जातो. ड्रॉट म्हणजे वाऱ्याचा झोत. ओके, वाऱ्याचा उपयोग केला जातो आणि टरफले वेगळी करता येतात. ओके, तुम्ही पाहिलं असेल की उंचावरती उभं राहायचं आणि वरून ते दाणे खाली फेकायचे, जेणेकरून काय होणार, दाणे खाली पडणार आणि जे टरफल आहे ते उडून जाणार. आता पुढे काय, नाव लेट्स गो विथ द स्टोरी. आता आई सांगते की चला आपण आता पुन्हा स्टोरीकडे वळूया. दादा युजेस अ मशीन फॉर थ्रेशिंग अँड विनोईंग. आता आईचे जे वडील होते ते मशीनचा वापर करून थ्रेशिंग आणि विनोईंग ही प्रोसेस करायचे. इन द मशीन थ्रेशिंग अँड विनोईंग आर डन ॲट द सेम टाईम. आता मशीनमध्ये थ्रेशिंग आणि विनोईंग हे दोन प्रोसेस एकाच वेळी केले जाते. ओके, द हार्वेस्टेड इयर्स आर पुट इन टू द मशीन. आता कापल्यानंतर जे कणीस आहेत ते कणीस कशामध्ये टाकतात, तर मशीनमध्ये टाकले जातात. द ग्रेन गेट्स सेपरेटेड अँड फॉल्स इन टू अ बॅग टाईड टू द मशीन. आणि जसं कणीस त्या मशीनमध्ये जातं त्याच वेळेला त्या कणसातले जे दाणे आहेत ते वेगळे होतात आणि त्या मशीनला एक बॅग असते, तर बॅगमध्ये ऑटोमॅटिकली ते गोळा होतात. द चॅफ अँड द अदर रबिश गेट्स ब्लोन अवे. ओके, आणि त्याचे टर्फल आणि इतर काही जो कचरा असतो तो लांब जाऊन पडतो. पुढे काय दिलं आहे, वेन देर वेर नो मशीन्स बुलक्स वे मेड टू हेल्प विथ थ्रेशिंग. ज्यावेळेस मशीन नव्हते त्यावेळेस आपण थ्रेशिंग ही प्रोसेस कोणाच्या मदतीने करायचं होतं, बुलक्स म्हणजे बैलांच्या मदतीने थ्रेशिंग ही प्रोसेस आपण करायचो. फॉर विनोईंग अ पर्सन स्टँड्स अ लिटिल हायर अप अँड स्लोली अलाउज द थ्रेश. पूर्वी विनोईंग ही प्रोसेस कशा पद्धतीने केली जायची, तर एक माणूस उंचावर उभा राहायचा आणि जे थ्रेश्ड ग्रेन आहे म्हणजे जे दाणे वेगळे झालेले आहेत कणसापासून ते दाणे सगळे सुपात घ्यायचे आणि उंचावरून ते खाली जमिनीवर सोडायचे आणि मग वाऱ्यामुळे टरफले आणि हलका कचरा जो आहे तो दूर बाजूला पडायचा. ओके, पुढे काय दिले, द चॅफ इज कॅरीड अवे बाय द ड्रॉट अँड द ग्रेन फॉल्स डाऊन इन अ हिप. ते सांगितले की चॅफ म्हणजे जे कवर आहे, जे टर्फल आहे ते वाऱ्याच्या झोताने, ड्रॉट म्हणजे वाऱ्याच्या झोताने ते खाली पडायचे आणि ग्रेन जे आहे ते खाली ग्रेन्स डायरेक्ट खाली यायचे. ओके, त्याचा एक ढीग साचायचा आणि कचरा आणि जो दुसरा कचरा आहे आणि जो कचरा आहे तो वाऱ्याने दूर उडायचा. ओके, नाव नेक्स्ट, the machine helps to finish the work quickly but labor and expenses have to be put in any case. बघा आता काय दिलंय पहा, मशीनमुळे आपलं काम क्विकली होतं बट लेबर अँड एक्सपेन्स हॅव टू बी पुट इन एनी केसेस. पण आपल्याला लेबर म्हणजे आपल्याला लेबर म्हणजे कष्ट आणि एक्सपेन्स म्हणजे खर्च हे आपल्याला करावंच लागतं. ओके, म्हणजे आपल्या ताटात जी भाकरी आहे ती इझिली आपल्याला मिळत नाही, किती कष्ट करावे लागतात आणि मग जाऊन आपल्याला भाकरी मिळते. ओके, डू यू नो इफ अ मशीन इज नॉट अवेलेबल बुलक्स टू द थ्रेशिंग. आता मगाशीच आपण वाचलं की जर मशीन्स अवेलेबल नाही आहे तुमच्याकडे मशीन, तर अशा वेळेस आपण बुलक्सच्या मदतीने, बैलांच्या मदतीने थ्रेशिंग ही प्रोसेस करायचं. ओके, अराउंड स्पेस इज क्लिअर्ड इन द फील्ड अँड द थ्रेशिंग फ्लोर इज प्रिपेअर्ड. बघा शेतामध्ये कशा पद्धतीने थ्रेशिंगची सोय केली जाते, तर शेतामध्ये एक गोल जागा तयार केली जाते ज्याला काय म्हणतात, खळे असे म्हणतात. ओके, पुढे काय केलं जातं, तर अ पोस्ट इज इरेक्टेड ॲट इट्स सेंटर अँड अ बुलक इज टाईड टू इट. अ पोस्ट म्हणजे एक खुंटा मधोमध त्या गोलच्या मधोमध उभा केला जातो. ओके, आणि त्याला बैल बांधतात. पुढे काय दिलं आहे, द बुलक वॉक्स इन सर्कल अराउंड द पोस्ट. आता तो जो बैल आहे तो त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो. द हार्वेस्टेड इयर्स आर स्प्रेड इन राउंड स्पेस सो दॅट दे गेट ट्रॅम्पल्ड अपॉन बाय द बुलक. बघ आता काय दिलं आहे पहा, बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो
त्याच्या पायाखाली कणसं जे आहेत ते अशा गोल रचून ठेवलेल्या असतात आणि तो त्याच्यावरून फिरतो आणि त्याच्या पायामुळे काय होतं, त्याच्या वजनामुळे काय होतं तर जे कणसातून दाणे वेगळे होतात. ओके, तेच दिलं आहे पुढे. इफ द क्रॉप इज लार्ज इन क्वांटिटी अ बिगर प्लेस इज प्रिपेअर्ड अँड मोर बुलक्स आर यूज टू गेदर. काय दिलं आहे की जर तुमचं धान्य जास्त प्रमाणात असेल तर मग तुम्हाला जास्त बैलांचा वापर करावा लागतो. थ्रेशिंग मे गो ऑन फॉर सेव्हरल डेज. थ्रेशिंग ही प्रोसेस जी आहे ती बैलांच्या मदतीने करायची असेल तर खूप दिवस लागतात. फॉर द बुलक्स टू दिस इज हेवी वर्क. आणि बैलांसाठी सुद्धा हे खूप कष्टाचे काम आहे. बघा थ्रेशिंग कशा पद्धतीने केली जाते हे तुम्हाला दिसत आहे या चित्रामध्ये. द ग्रेन ऑप्टेन आफ्टर विनोईंग इज फिल्ड इन सॅक. बघा आता विनोईंग या प्रोसेसनंतर आपल्याला जे धान्य मिळालं आहे ते धान्य काय केलं जातं तर एक पोत्यांमध्ये भरलं जातं. Proper care is taken to make sure that it will not be attacked by insects or other pests such as mice and rats. बघा आता या धान्यांची खूप काळजी घेतली जाते की त्यांना कीड लागू नये, उंदीर आणि घुशीने त्याची नासाडी करू नये. ओके, अशी काळजी घेतली जाते. आफ्टर पुटिंग असाइड सम ग्रेन फॉर द फॅमिली द रिमेनिंग सॅक्स आर सेंड टू द मार्केट प्लेस टू बी सोल्ड. आता शेतकरी स्वतःसाठी धान्य ठेवतो, थोडं धान्य त्याला लागेल तेवढं तो ठेवतो आणि उरलेलं जे धान्य आहे ते तो बाजारात विकायला नेतो. When the traders there buy the grain, the farmer gets money for the crop that he has grown. आणि मग बाजारात व्यापारी त्याच्याकडून ते धान्य विकत घेतो आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला पैसे मिळतात. बघा खूप कष्ट केल्यानंतर शेतकऱ्याला पैसे मिळतात. अर्जुन, बट द भाकरी इज नॉट रेडी येट. आता अर्जुन काय सांगतो, पण भाकरी तर अजून तयारच झालेली नाही आहे. ओके, पुढे काय आहे. मदर, नो ऑफकोर्स नॉट अँड द स्टोरी इज नॉट फिनिश इदर. लिसन. आता आई सांगते हो खरं आहे, भाकरी तयार झालीच नाही आहे आणि गोष्टसुद्धा संपलेली नाही आहे अजून. आता पुढे ऐका. आता आई काय सांगते ते आपण पाहूया. द ग्रेन दॅट द ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. आता व्यापारी जे शेतकऱ्याकडून जो माल विकत घेतो तो माल तो पूर्ण देशामध्ये ते विकतो. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय द मीन्स ऑफ ट्रक्स ऑर गुड्स ट्रेन. आणि तो माल वेगवेगळ्या भागांमध्ये कशा पद्धतीने पोचवला जातो तर ट्रक किंवा आपली जी ट्रेन असते, गुड्स ट्रेन असते, त्याच्या मदतीने तो माल जो आहे तो पोचवला जातो. इट इज द टर्न ऑफ पॉटर्स अँड ट्रक ड्रायव्हर्स टू पुट इन द लेबरर्स. ट्रान्सपोर्ट कॉस्ट अ लॉट टू. आता काय दिलं आहे की आता ते जे सामान आहे त्या समजा तुम्ही ट्रकनी नेत आहेत किंवा मालगाडीनी नेत आहेत, गुड्स ट्रेननी नेत आहेत, तर ते सामान त्या गाडीमध्ये भरायला ओके, नंतर ती गाडी जो चालवणार आहे तो जो ड्रायव्हर आहे ओके, किंवा ट्रेननी नेत आहे तर ट्रेनचं जे तिकीट असते त्याचा खर्च होतो ओके, जो हमाल आहे त्याचा खर्च होतो, ट्रक चालवणार आहे त्याचा खर्च होतो ओके, आणि हे जे ट्रान्सपोर्ट आहे इकडून तिकडे न्यायला जो ट्रान्सपोर्टचा खर्च असतो तो असतो वेगळाच ओके. नाव द सॅक ऑफ ग्रेन रीच द प्रोव्हिजन स्टोर. आता ते जे धान्याचं पोतं आहे ते किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे येतात ओके. पुढे काय दिलं आहे. People buy the grain from them. They sort out any stones or rubbish to clean the grain. They get it milled into flour. आता काय दिलं आहे की लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात त्या दुकानातून, म्हणजे आपण ओके, आपण दुकानातून धान्य विकत घेतो, ते निवडतो, स्वच्छ करतो, त्यामध्ये काय कचरा असेल ते काढून टाकतो आणि मग आपण त्याचं पीठ करतो ओके. पुढे काय दिलं आहे. Then while cooking the flour is kneaded into lump. आता पीठ जे आहे ते आपल्या घरी आलं आहे, त्याच्यावरती पुढची प्रोसेस काय होते तर लम्स आर देन फ्लॅटन इन टू भाकरी अँड रोस्टेड. तो जो पिठाचा गोळा आहे त्याला आपण थापतो आणि मग त्याला भाजून त्याची काय करतो तर भाकरी तयार करतो ओके. पुढे काय दिले. वी स्पेंड ऑन फ्यूल टू. आता आपण घरी भाजतो तर भाजायला काय लागतं, इंधन लागतं ओके, इंधनाचा खर्च असतो तो वेगळा ओके. पुढे काय दिलं आहे. अँड थस ॲट द एंड ऑफ ऑल दिस द भाकरी ॲपियर्स इन वर्षास अँड अर्जुन प्लेट. आणि एवढं सगळं केल्यानंतर कुठे वर्षा आणि अर्जुनच्या ताटामध्ये भाकरी पडते. बघा किती लांब प्रोसेस आहे, त्यानंतर आपल्याला भाकरी मिळते. Now would it be right to waste food that we get through the efforts of so many people. बघा आई किती छान सांगते की
इतक्या लोकांच्या प्रयत्नांनी अन्न तयार होतं, तर ते अन्न आपण वाया घालवणं हे चांगलं आहे का मुलांनो? तर अजिबात नाही. तुम्हाला जेवढं अन्न लागतं जेवताना तेवढंच घ्या. तुम्ही जेवढे जण आहात घरामध्ये तेवढाच स्वयंपाक करा, जास्तीचं करू नका. अन्न वाया घालू नका. अन्न शिळं खाणंही चांगलं नसतं. ताजं अन्न बनवा आणि ताजं अन्न खा. ओके, अन्न वाया घालवू नका. डू यू नो, सिंगाडाज अँड मखानाज आर सम स्पेशल फूड्स दॅट आर नॉट व्हेरी कॉमन. बघा, सिंगाडा आणि मखाना, आपण ह्याचे चित्र पाहिले. हे जे 2 पदार्थ आहे जे आपण खातो ते खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि खूप स्पेशल पदार्थ आहेत. ते काय दिलं त्यांच्याबद्दल की दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम फ्रेश वॉटर प्लांट्स. ओके, आणि हे जे 2 वनस्पती जे आहेत ते कुठून मिळतात, तर ते गोड्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत आणि ते गोड्या पाण्यातून आपल्याला मिळतात. पुढे काय दिलं आहे, मच वर्क हॅज टू बी डन टू कलेक्ट, क्लीन, ड्राय, स्टोर अँड ट्रान्सपोर्ट देम. आता हे जे मखाना आणि सिंगाडा जे आहेत त्यांना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. ओके, त्यांना स्वच्छ करणं, त्यांना वाळवणं, त्यांना साठवणं. ओके, आणि मग त्या ट्रान्सपोर्टने त्यांना आपल्यापर्यंत पोचवणं खूप कष्ट असतात. म्हणून ते कसे असतात तर खूप कॉस्टली असतात आणि ते खूप हेल्दी असतात. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे, अदर फूडस्टफ्स. वी गेट फिश फ्रॉम वॉटर. फिशरमॅन वर्क हार्ड टू कॅच देम. आता बघा, फिश माहिती आहे सगळ्यांना, मासे. आता मासे आपल्याला कुठून मिळतात तर पाण्याने मिळतात आणि ते मिळवण्यासाठी कोण कष्ट करतो तर फिशरमॅन. ओके, खूप कष्ट करतो आणि मग आपल्याला मासे मिळतात. पुढे काय दिलं आहे, देअर आर पीपल हू गॅदर अँड सेल फ्रूट्स लाईक आंबला, जामून, करवंदा, बोर विच ग्रो इन फॉरेस्ट. बघा, काही लोक आहेत जे जंगलामधून आवळा, जांभळे, करवंदे, बोरं अशी फळं गोळा करतात आणि ते विकतात. ओके, पुढे काय दिलं आहे, सम पीपल हॅव व्हेजिटेबल्स फार्म वाईल सम पीपल हॅव ऑर्चार्ड्स फॉर ग्रोईंग फ्रूट क्रॉप्स. काही लोकांकडे भाजीपाल्याचे मळे असतात तर काही लोकांकडे ऑर्चार्ड म्हणजे फळांच्या बागा असतात, तिथे ते उगवले जातात. पुढे काय दिलं आहे, सम पीपल कीप पोल्ट्री, सम रेअर ॲनिमल्स फॉर मिल्क अँड मीट. तर काही लोकांकडे कुक्कुटपालन किंवा पशुपालन केलं जातं. आता कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री, जिथे कोंबड्या पाळल्या जातात, आणि काही जण पशुपालन करतात. पशुपालन कशाला केलं जातं तर दूध मिळण्यासाठी आणि मांस मिळण्यासाठी पशुपालन केलं जातं. ओके, ऑल दिस पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ओन ऑक्युपेशन. आता हे जे सगळे लोक आहेत ते आपल्या व्यवसायात खूप कष्ट घेतात. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूडस्टफ्स ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट्स. त्यांच्या एवढ्या कष्टामुळेच आपल्याला वेगवेगळे अन्नपदार्थ मिळतात. द एफर्ट्स अँड लेबर ऑफ मेनी other people are also required for storing, transporting and marketing them as well as preparing the various dishes we eat. बघा, आता काय दिलं आहे, ते जे अन्नपदार्थ आहे त्याची साठवण, मग वाहतूक, मग त्यांची विक्री, तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे. ओके, यामागे सुद्धा बरेच लोकांचे प्रयत्न आणि मेहनत असते. ओके, ऑल दिस प्रोसेसेस आर एक्सपेन्सिव्ह. या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्यांच्या मागे खर्चही खूप असतो. Therefore, it is necessary for all of us to take care that food is not wasted. म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी नक्की घ्यायची आहे. तर मुलांनो, हा धडा खूप छान आहे. या धड्यातून आपल्याला खूप सुंदर माहिती मिळाली आहे. आपल्या ताटामधलं अन्न जे आहे त्याच्यामागे किती प्रोसेस केली जाते आणि मग ते आपल्यापर्यंत येऊन पोचतो, म्हणजे किती कष्ट केले जातात. म्हणून अन्न वाया घालवू नये, आपण ही काळजी नक्की घ्यायची आहे. आणि रोज जेवण झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे, अन्न देवता सुखी भव. ज्यामुळे आज मी व्यवस्थित 2 वेळेचं जेवण खातो, ज्याच्यामुळे मी खातो. ओके, कोणामुळे खातो आपण हे सगळं व्यवस्थित, हे ज्यांनी कष्ट केले आहेत. तुम्ही या धड्यात पाहिलं की किती जणं कष्ट करतात आणि मग आपल्याला हे धान्य आपल्यापर्यंत येऊन पोचतं. ओके, मग त्या सगळ्यांना कसं ठेवतं, सुखी ठेव, असं आपण नमस्कार करायचं आहे. ओके, आता या धड्यातून आपण अजून काय शिकलो आहोत ते आपण पाहूया. What we have learned. The foodstuff we use come from many different places such as fields, lakes, the sea and the
फॉरेस्ट, जे अन्नपदार्थ आपण यूज करतो ते कुठून कुठून येतं, तर ते फील्ड्समधून म्हणजे शेतातून, लेक्स म्हणजे तळे, द सी समुद्र, आणि फॉरेस्टमधून म्हणजे जंगलातून येतं. स्टार्टिंग फ्रॉम प्रिपेअरिंग द फील्ड्स टिल स्टोरिंग द ग्रेन इन वेअरहाउसेस, मेनी डिफरंट काइंड्स ऑफ टास्क आर कॅरीड आउट फॉर ग्रोईंग क्रॉप्स. बघा काय दिलं आहे की धान्याचे पीक घेताना शेतीच्या मशागतीपासून धान्य पोत्यात भरून ते गोदामात, वेअरहाऊस म्हणजे गोदामात, स्टोअर हाऊस, ओके, साठवून होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात. ओके, कोणती कामे आहेत ती, तर हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड विनोईंग आर सम ऑफ दिस टास्क. तर कोणती कामे आहेत ती, तर कापणी, मळणी, उफणणी ही त्यापैकी काही कामे आहेत. After that the crop is transported, sold and prepared for eating. Only then do we get food on our plates. काय दिले, आणि त्यानंतर त्या धान्याची वाहतूक, विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात आणि मग आपल्याला अन्न आपल्या ताटात मिळतं. As with growing grain, much hard work goes into producing other foodstuff. शेतीप्रमाणे इतर अन्न पदार्थांच्या उत्पादनामागेही अनेक लोकांचे कष्ट असतात. वी मस्ट ऑल टेक केअर टू एन्श्योर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. अन्नाची नासाडी होऊ नये याची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात घ्या, वी गेट अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स थ्रू द एफर्ट ऑफ मेनी डिफरंट पीपल. लेट अस ऑलवेज बी ग्रेटफुल टू दॅम. बघा आपण मगाशी जे म्हटलं तेच दिलं आहे इथे. अनेकांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला विविध अन्नपदार्थ मिळतात आणि त्या सर्व लोकांविषयी आपण कृतज्ञ असावे. ओके, तर हा धडा तुम्ही छान वाचून घ्यायचा आहे आणि ह्याचे हार्ड वर्ड्स आहेत ते लर्न करायचे आहेत.